मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील यासाठी किती शेतकरी पात्र ठरणार आहे आणि त्यानंतर किती लाखापर्यंत ही कर्जमाफी या शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर कर्जमाफीची प्रतीक्षा बरेच शेतकरी बऱ्याच वर्षापासून करत आहेत, परंतु मित्रांनो शासनातर्फे कुठलाही निर्णय घेण्यात येत नाही। बच्चू कडू यांच्या मार्फत कर्जमाफी संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत, मोर्चे काढण्यात येत आहेत, परंतु अद्यापही शासनाचा कुठलाही कर्जमाफी संदर्भात निर्णय झालेला नव्हता। त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 248 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। तब्बल 7 वर्षानंतर ही कर्जमाफी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, तो जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा। तर अकोला जिल्ह्यातील 248 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि जवळपास मुंबईच्या जे उच्च न्यायालयाचं जे नागपूरचं खंडपीठ आहे त्या नागपूरच्या खंडपीठाने आदेश दिलेले आहेत सरकारला की बुवा या शेतकऱ्यांना जवळपास 3 महिन्याच्या आत म्हणजे 12 डिसेंबर पूर्वी ही कर्जमाफी झालीच पाहिजे असा आदेश देण्यात आलेला आहे। आणि या अंतर्गत जवळपास 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या जे शेतकरी होते किंवा लाभार्थी होते 248, त्या लाभार्थ्यांना जवळपास 229 त्या 248 लाभार्थ्यांपैकी 229 लाभार्थी हे जवळपास 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि जे उर्वरित लाभार्थी आहेत जवळपास 19 ते जवळपास 25,000पर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, कुठून का होईना कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। नागपूरच्या जे खंडपीठ आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूरचं त्या खंडपीठाअंतर्गत सरकारला आता आदेश देण्यात आलेले आहेत आणि 12 डिसेंबर पूर्वी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असा आदेश देण्यात आलेला आहे। तर ही जी कर्जमाफी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत हे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले होते। तर कर्जमाफीची जी हालचाल आहे ती या निर्णयानंतर दिसून येत आहे की सरकारला प्रेशरमध्ये आणण्यात येत आहे आणि सरकारला जे दबाव टाकण्यात येत आहे त्या दबावाअंतर्गत आता विविध जिल्ह्यातील विविध जी कर्जमाफीची योजना आहे त्या अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असा देखील एक अंदाज या कर्जमाफीच्या निर्णयानंतर लागू शकतो। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।